नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शिल्पास कुकरीमध्ये। आज आपण पाहणार आहोत एक झटपट, हेल्दी आणि खूपच चविष्ट अशी रेसिपी बीटरूट आणि पनीरचा पराठा। हा बीटरूटचा पराठा खूप सिंपल आणि खूप टेस्टी आहे। तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे। इथे मी पनीर आणि एक बीटरूट घेतलेला आहे। तर सर्वात प्रथम आधी आपण इथे बीटरूट घ्यायचा आहे। त्याचा जो समोरचा पार्ट आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि मागलचा पण देखील काढायचा आहे आणि याच्यावरचे जे कव्हर आहे ते आपण काढून घेऊया। अशा प्रकारे हा आपल्याला सर्व त्याचे कव्हर काढून घ्यायचे आहे। हलक्या हातानेच काढा, जास्त जोरात काढू नका, कारण त्याचा जो बीट आहे तो पूर्ण निघून जाईल। आता आपण हा जो बीटरूट आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्याचे आपण थोडे मोठे मोठेच कट करणार आहोत आणि हे आपण आता एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून याची प्युरी बनवून घेणार आहोत। हा पराठा खूपच हेल्दी आहे आणि मुलांच्या टिफिनसाठी तर खूपच जास्त आहे। याच्यामध्ये थोडेसे पाणी आपण टाकूया, जास्त पाण्याचा वापर इथे करू नका, कारण ही प्युरी टाकूनच आपल्याला पीठ मळायचे आहे। त्याच्यासाठी जास्त पाणी इथे वापरू नका। तर हे पहा, अशा प्रकारची आपल्याला इथे प्युरी बनवून घ्यायची आहे। आता हे आपण एकत्र करून घेऊयात, छान मिक्स करून घेऊयात। आता इथे मी एका बाउल मध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे। त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मीठ टाकायचे आणि थोडासा ओवा म्हणजे आपले अजवाईन थोडेसे असे चोळून किंवा क्रश करून टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया। आणि आपण जो बीटरूटची जी प्युरी केली होती मिक्सर मध्ये ती आपण याच्यामध्ये टाकायची आणि हे छान मिक्स करून मळून घ्यायचं आहे। आपल्याला हे पीठ घट्ट ठेवायचं आहे, जास्त पातळ करू नका। तुम्ही पाहू शकता याचा कलर किती सुंदर आलेला आहे, किती छान दिसत आहे हे बीटरूटचा कलर आणि आपलं हे पीठ देखील खूपच छान दिसत आहे। अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। लागले तर थोडेसे पाण्याचा हात तुम्ही याला लावू शकता, पण पाणी यात अजिबात टाकू नका। आणि आपण याला 10 ते 20 मिनिटासाठी आपण याला ठेवणार आहोत। याला झाकण ठेवून रेस्ट साठी ठेवणार आहोत, भिजवण्यासाठी। तोपर्यंत आता आपण इथे पनीरचे मसाला तयार करून घेऊयात। याच्यामध्ये भरण्यासाठी जे सारण आहे, इथे मी एक किसणी घेतली आहे छोटी। हे 250 ग्राम पनीर आहे, याच्यातलं मी अर्धच घेते, अर्धा साईडला ठेवते आणि हे आपण खिसून घेणार आहोत। तुम्ही हे खिसूनच घ्यायचं आहे, तुम्ही याला क्रश करून टाकू नका, कारण तसे जर केलात तर पनीरमुळे आपला पराठा जो आहे ते फुटतो आणि साईडला देखील त्याच्यातला जो मसाला आहे ते निघून जातो। त्यासाठी पनीर तुम्ही खिसूनच टाकावे। अशा प्रकारे बारीक खिसून घ्यायचं आहे आणि हे आता एका मी बाउल मध्ये काढून घेते। हे सर्व पनीर इथे आपण बाउल मध्ये काढून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथे एक कांदा घेणार आहोत। छोट्या आकाराचा आपल्याला कांदा घ्यायचा आहे, जास्त मोठा कांदा इथे वापरू नका। कांद्याचा जो कव्हर आहे तो आधी सर्वप्रथम काढून घेऊयात आणि हा कांदा देखील आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे। जास्त मोठा कांदा कट करू नका, कारण याच्यामुळे देखील तुमचा पराठा फुटू शकतो लाटते वेळेस। जर तुम्हाला कांदा टाकायचा नाही तरी सुद्धा तुम्ही इथे कांदा स्किप करू शकता, टाकला नाही तरी चालेल कांदा। आता हा कांदा देखील आपण या पनीर मध्ये टाकणार आहोत। आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकणार आहोत। तर सर्वात आधी आपण इथे कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे आणि कोथिंबीर देखील आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। कोथिंबीर, आणि जर समजा तुमच्याकडे कोथिंबीर नसेल तर तुम्ही इथे कसुरी मेथीचा देखील वापर करू शकता। त्याच्याने देखील तुमचा जो पराठा आहे तो खूप
स्वादिष्ट होतो आणि टेस्टी लागतो. तर इथे आता मी थोडेसे मीठ टाकले आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. त्यानंतर इथे मी थोडासा चाट मसाला, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर आणि थोडीशी लाल मिर्च पावडर हे सर्व मी 1-1 टीस्पून टाकलेला आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पाहिजे तर याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची कट करून देखील टाकू शकता, पण मी इथे मिरची स्किप केले, मी नाही टाकले. आता आपला हा पीठ पण छान भिजला आहे. पहा तुम्ही, खूप छान सॉफ्ट देखील झालेला आहे. किती शाईन आलेली आहे या पिठाला देखील. मी इथे या पिठाला ऑइल किंवा तेल लावलेलं नाहीये. आता परत एकदा हा पीठ आपण छान मळून घेऊयात, सॉफ्ट करून घेऊयात. आता मी इथे थोडेसे तेलाचा हात लावणार आहे आणि परत एकदा आपण हे छान मळून घेणार आहोत. थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत आपण याला मळून घेऊयात. आणि इथे मी आता थोडासा एक गोळा घेते पिठाचा. मी इथे 2 पराठे तुम्हाला करून दाखवते. अशा प्रकारचे मीडियम साईजचे मी 2 छोटे छोटे गोळे घेतले. आता आपण हे मी कोरडे पीठ घेतले आहे लावण्यासाठी, गव्हाचेच पीठ आहे ते. आता आपण याची अशा प्रकारे एक वाटी करून घेऊयात, जशी आपण पुरणपोळीसाठी करतो सेम तशाच पद्धतीने ही वाटी करून घ्यायची आहे. आणि हे सारण जे आहे पनीरचं ते याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे. पनीरचे जे सारण आहे ते आपल्याला खाली दाबायचे आहे आणि जे पिठाचा वाटी आहे ती आपल्याला वरतून उचलायची आहे. म्हणजे जे आपलं पनीरचं सारण आहे ते मध्ये आपल्याला टाकून बंद करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण सारण इथे मध्ये पूर्ण बंद केलेलं आहे मी. आणि हलक्या हाताने याला पूर्ण जे मधलं सारण आहे ते गोल फिरवून घ्यायचं आहे. आता मी इथे खाली थोडेसे कोरडे पीठ टाकले आहे. तर सर्वात आधी आपण त्याला हातानेच थोडे हलक्या हाताने गोल फिरवून घेणार आहोत, म्हणजे भाकरीसारखे थोडेसे थापणार आहोत. त्यानंतर आपण याला लाटणीने लाटायचे आहे. हलक्या हातानेच तुम्ही लाटा आणि कडाकडानेच हा पराठा लाटायचा आहे. मधून तुम्ही लाटू नका. जर मध्ये लाटलात तर जो हा पराठा आहे तो कॉर्नरने म्हणजे साईडने सगळा त्याचा जो मिश्रण आहे आपण भरलेला तो बाहेर निघून जातो. आपला इथे एक पराठा लाटून झालेला आहे. दुसरा देखील आता मी इथे दाखवते. तुम्हाला जर छोटी त्याची पुरी किंवा छोटी वाटी बनवायची असेल तर ती तुम्ही लाटून देखील करू शकता. ही अशा प्रकारे आता आपण याच्यामध्ये हे पनीरचे सारण भरणार आहोत. जर तुम्हाला हाताने वाटी जमत नसेल तर तुम्ही ही लाटून देखील करू शकता. अशा प्रकारे इथे मी दोन्ही प्रकारची वाटी बनवून दाखवली आहे. आता हा सेम पराठा आपण त्याच्यासारखाच लाटून घ्यायचा आहे. हलक्या हातानेच हा पराठा आपल्याला लाटायचा आहे आणि कॉर्नरनेच लाटायचा आहे. मध्ये अजिबात लाटू नका. जर तुम्हाला कांदा टाकायचा नसेल तर तो देखील तुम्ही स्किप करू शकता, पण कांद्यामुळे हा पराठा खूप छान लागतो पनीर सोबत कांदा. हे पहा, इथे दोन्ही पराठे लाटून झालेले आहे. इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवले. तवा छान मस्त गरम राहायला पाहिजे. तुम्ही कोणताही पराठा बनवा त्यासाठी आधी छान तवा गरम राहायला पाहिजे. तुम्ही चपाती बनवा किंवा भाकरी बनवा किंवा कोणताही पराठा बनवा, जर तुमचा तवा जर छान गरम असेल तरच तुमचा पराठा हा छान फुगतो आणि सॉफ्ट राहतो. व इथे मी आता याला वरून तूप लावणार आहे. तुम्ही तुपाऐवजी तेल किंवा बटर देखील वापरू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावरून काही पण लावू शकता. व हा पराठा आपल्याला दोन्ही साईडने खरपूस खमंग असा भाजून घ्यायचा आहे. छान हलक्या हाताने याला दाबत दाबत आपल्याला छान खरपूस भाजायचा आहे दोन्ही साईडने. हे पहा, खूप छान प्रकारे भाजला आहे. जर तुम्हाला अजून थोडा खरपूस भाजायचा असेल तर गॅस तुम्ही बारीक करू शकता. मंद आचेवर करून तुम्ही हा खरपूस भाजू शकता. तर हे पहा, इथे आपला मस्त खमंग असा
हेल्दी पराठा बनवून तयार झालेला आहे. बीटरूट आणि पनीरचा पराठा खूपच छान झालेला आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहिलात ना, बीटरूट आणि पनीरचा हेल्दी आणि टेस्टी पराठा इथे बनून तयार झाला आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण शिल्पास कुकरीच्या चॅनलला असेच नवीन नवीन रेसिपी येत आहेत. त्यासाठी तुम्ही लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.